बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील गौतमनगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्ते, अपुरी स्वच्छता आणि नाल्यांच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या गंभीर समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांनी केली आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या गौतमनगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांनी केला आहे। नगरसेवक वाघमारे यांनी सांगितले की, या भागातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी त्यांनी मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला। मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। मात्र आजही अनेक भागांमध्ये अशुद्ध आणि पिण्यास अयोग्य पाणी नळाद्वारे पुरवले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। तसेच कमी दाबाने पाणी येणे किंवा काही घरांपर्यंत पाणीच न पोहोचणे या समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने विशेष लक्ष देऊन स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान, गौतमनगरातील दिगंबर दिवटे यांच्या घरापासून अशोक कुंभार यांच्या घरापर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याचेही नगरसेवक वाघमारे यांनी सांगितले। रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे। विशेषतः आजारी, वृद्ध नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसाळ्यात या भागातील परिस्थिती आणखी गंभीर बनते। पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। त्यामुळे रस्ता व जलनिस्सारणाच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्वच्छता पथक साफसफाईचे काम करत असले तरी प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मधील अनेक वस्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। सिद्धार्थनगर, जुनी आबादी, कालवे गल्ली, मोमीन गल्ली, दरबारी मशीद परिसर, ख्वाजा बाबा नगर, गौतमनगर आणि अमरदीप कॉर्नर या भागांत स्वच्छता पथक अद्याप पोहोचले नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले। प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांसह नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांनी केली आहे। देगलूर शहरातील गौतमनगर परिसरातील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। प्रशासन या समस्यांवर किती लवकर उपाययोजना करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये पाण्याची व रोडची अत्यंत वाईट या ठिकाणची दुर्दशा झालेली आहे आणि या ठिकाणी पाणी मिळत नाही अशी संपूर्ण वाडामध्ये या ठिकाणी पाहू शकता संताप उलटलेला आहे। आज आमच्यासोबत या ठिकाणचे नगरसेवक व त्या ठिकाणचे नागरिक सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सही नहीं आ रहा। दूसरी बात ये है कि भाई पहले अच्छा रहता है, खराब आ रहा। ये नल खोदने से आ रहा है, ये रोड़ा का हाल क्या है? कितने महीने से पानी खराब आ रहा? ये देखो इन्होंने खोद के 15-20 दिन हुआ जब से पानी खराब हो रहा हमारे गली को। घड़े लेके दूसरे घरों को जाना पड़ रहा। इसके पहले अच्छा आता था? इससे पहले अच्छा आ रहा था। तो आप तुम्हारी क्या मांगनी है? हमारे ये है कि पानी साफ अच्छा ना। हाँ, और रास्ते नालियाँ ये रोड़ा देखो कैसे पूरा घुटने तक पानी आ रहा। ये गली को कौन देखने वाले भाई? पहले बनतो बोल के बोले थे नहीं बने, पूरे नालिया का पानी मेरा घर में गुजरा, लोगों को तकलीफ हो रही। पाणी येणं झालं काय ना झालं लोकांच्या नळाला काय किती दिवसापासून येणार गेले? किती महिने? हे नळ गेल्यापासून किती महिने झाले? हे नळ घेऊन किती रोज झाले की कोणाला माहित आहे आता ते कोण ध्यान देईल? तर आता पहिले ह्याच्या अगोदर पाणी चांगलं पाणी होतं. अगोदर चांगलं होतं आम्हाला, आमचं काय म्हणणं आहे? आता येणं झाले आम्हाला चांगलं पाणी पाहिजे। असं सांगू की आपण सांगायला आपण या ठिकाणी पाहू शकता प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांची काय समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी आज देगलूर शहरामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपस्थित झालेलो आहोत। प्रत्येक ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की या ठिकाणी पाणी शुद्ध येत नाही आणि पाणी चांगल्या पद्धतीचे येत नाही आणि दररोज पाणी या ठिकाणी न येत असल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये संताप आहे। आणि आपण पाहू शकता की पूर्ण रस्ता या ठिकाणी अत्यंत वाईट आणि दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी रस्त्याची दिसून आली। आज आमच्यासोबत या प्रभाग क्रमांक 4चे नागरिक आहेत। साहेब काय सांगणार की किती वर्षापासून हे रस्ता असं? जवळजवळ 10 वर्षापासून 10 वर्षापासून आहे। तर पाणी बी कसं येऊ राहिले तुमच्याकडे? पाणी हे वापरते त्यांना असंच येतं खराब, एकदम घाण पाणी। हां, याला तर कधी वापरला याला त्या वाडातून किंवा इकडे
हे खराब पाणी किती दिवसापासून किंवा किती महिन्यापासून येतं? हे पाणी हमेशा येतं इकडून खराब होतं म्हणून आम्ही काय केलं या बाजूला जायला की इकडून आणखी त्याच्यापेक्षा खराब होतं. याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस कसं येत होतं पाणी? त्यावेळेस तिथे प्रत्येक बाजूला पाण्याची आमच्याकडे क्वालिटी येतच आहे. हेच आहे कोणती सत्ता येऊ द्या कोणी येऊ द्या तेच परिस्थिती आहे ती. पाण्याची परिस्थिती येत आहे हे रोडची तेच आहे. तर आता तुमची काय मागणी आहे? आम्हाला रोड आणि नाली लाईट काय हे नालीचे करून दिलं कचरा हे घाणीचं सगळं सांगायचं होऊन गेलेलं आहे समजा. चालायला रस्ता नाही. आता इथून कोणी माणूस अंधारात कोणी चाललं लाईट नाही. आता आम्ही तर चालले माणसं आहे. आम्हाला 4 दिवस कधी पायात अडकलं ते पडलं तरी कोणी बघायला तयार नाही. आमची लाईटच राहते कधी राहणार कधी राहते. त्याची सुद्धा तक्रार 15 दिवस केलं ते सुद्धा मी तक्रार केलं. इथं नगरसेवक साहेब तुमचे उपस्थित आहेत त्यांच्या समोर तुम्ही त्यांनी मांडला. आल्यापासून काळजी घ्यायला सर. हा पहिले त्यांनीच होते ना हा नाही अगोदर नाही. अगोदर होते ह्या ट्रममध्ये ते या ट्रेन मध्ये जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून इकडे लक्ष ठेवलं. लक्ष दिलं. असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं. बाकी अगोदरचे लोक कोणीच दिले नसतात. त्यांना फक्त देखेंगे म्हणजे गेले असंच. आज थोडं माणसाला पाठवून गेले 2 टोपले उचललं कचरा लगेच दुसऱ्या दिवशी आणखी कसं असं होतं. आणि हे रस्त्याला तर नाली बघा हे जवळजवळ 6 वर्ष 7 वर्ष झालं टाकून. तर ह्याला नालीला इकडून जायला पाणी आहे ना तिकडून आहे. हे हे रस्ता किती फुटाचा होता? हे रस्ता बघा नाली आणि रस्ता म्हणून 12 फूट होतं. तर इथे 2 फूट 5 फूट दिसाले. 5 फूट होतं. तर ते बी नाही. आता ऑटो सुद्धा आहे ना आम्हाला तिथं त्या बाजूला उभा टाका ऑटो तिथून आम्ही पैदल यावं. गॅस घेऊन बिमार पडलं तर त्याला तिथं न्यावं उचलून नाही तिथं न्यावं. नमस्कार मी सातपुडे LCN न्यूज टीव्हीवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता प्रभाग क्रमांक 4 मधली अवस्था. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4चे नव्याने निवडून आलेले शत्रुघ्नदादा वाघमारे ते संपूर्ण प्रभाग क्रमांक 4चं या ठिकाणी जायजा घेत फिरत आहेत आणि प्रत्येकाची समस्या मांडून घेत आहेत. प्रत्येकजण त्यांना येत म्हणत आहे की माझ्याकडे नळ नाही, माझ्याकडे पाणी येत नाही, रस्ता अशा पद्धतीनं झालेला आहे. कोणा ठिकाणी नवीन नळाच्या कनेक्शनसाठी उकरण्यात आले त्या ठिकाणी तसे खड्डे आहेत. ते संपूर्ण प्रक्रिया पाहत ते आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 ज्या वार्डाने त्यांना निवडून दिले आहे त्या वार्डाची समस्या घेत ते या ठिकाणी फिरत आहेत. साहेब तुमच्या निदर्शनात कसं येत आहे या ठिकाणी कशी समस्या आहे? आपण निवडून आल्यापासून काय प्रयत्न करत आहोत? मी देगलूर नगर परिषद निवडून आज जवळ मला 4 महिने 5 महिने होते निवडून आल्याच्यानंतर. या भागातले नगरसेवक आमचे दादा बिस्मिल्लाभाई होते. त्यांनी त्यांचे प्रयत्न केलेले असतील असं मी म्हणत नाही त्यांनी प्रयत्नच केले नसतील. पण प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आजची जे आमचे राष्ट्रवादीची जी सत्ता आहे त्या लोकांनी गेल्या कित्येक वर्षापासून ह्या भागाकडे लक्ष दिले नाही. आणि त्यांनी जर इकडे लक्ष दिलं तर हा एरिया सलम एरिया आहे. इथे या ठिकाणी गोरगरीब जनता राहते. यावेळेस राष्ट्रवादीची सत्ता आहे असं आपण म्हणतो. त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होती. हो 5 वर्षाचा कार्यकाळ होता त्यांचा. हा तर त्या 5 वर्षाच्या काळामध्ये दलित आज व्यक्तीचे ते काम 9 वर्ष चालला ना काँग्रेस. प्रशासन होतं त्यावेळेस. प्रशासनाचं सुद्धा इकडे लक्ष दिलं नाही. आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांना या भागात प्रत्यक्षात येऊन त्यांनी या भागाची पाहणी केलेली आहे. आणि त्यांनी म्हणले कुठल्याही परिस्थितीमध्ये मी रोड या भागातल्या लोकांना करून देतो असं त्यांनी आश्वासन दिले. आणि आम्ही पाठपुरावा करून त्या भागातल्या लोकांना रोड चांगल्या प्रकारचं करून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आणि आम्हाला विश्वास आहे प्रशासन या भागात लक्ष देईल. दलित आणि मुस्लिम मातंग समाज बौद्ध समाज या ठिकाणी राहतो. या लोकांना चांगलं चालण्यासाठी रस्ता मिळावा आणि स्वच्छ पाणी मिळावं ही प्रमुख इथल्या लोकांची मागणी आहे. त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आपण नगर परिषदेमध्ये 4 महिन्यापासून निवडून आल्यापासून किती वेळा प्रयत्न केला? मी जवळजवळ आज जवळ 3-4 वेळेस मुख्याधिकारी मॅडमना भेटलो. त्यांनी या भागात त्यांचे प्रशासनातले जे काही कर्मचारी आहेत नळ पाणी पुरवठामध्ये बाचे असतील त्यांचे टीम असतील हे लोक येऊन पाहणी करून या भागामध्ये पाणीच येत नव्हतं पहिल्यांदा. येत असते वेळेस पाणी खराब आहे याचं. आणि मग बाचे साहेबांनी एक म्हणजे प्रस्ताव असा मांडला की बाबा या भागामध्ये पाणी खराब आहे तर आपण तिकडच्या लाईनला त्यांना देऊन स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करू. कारण इथं जवळजवळ त्यांचं असं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही, की 20 वर्षापासून या पाईपामध्ये खराब पाणी आहे, ते घाण पाणी येत आहे. आणि ते घाण पाणी जोपर्यंत साफ होऊन जात नाही त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणी मिळायला अजून एक म्हणजे काय नवीन पाईपिंगसाठी आपण लेखी मागणी केलात का? केलं. ज्यावेळेस सर्व नगरसेवकांची त्या ठिकाणी बैठक होते त्या बैठकीमध्ये तुमची ही मागणी आहे का की आम्हाला नवीन पाईपलाईन पाहिजे, पाणी पाहिजे, रोड पाहिजे? बिलकुल आम्ही या भागातल्या लोकांना रोड आणि पाणी पाहिजे म्हणून आम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि जे घाण पाणी जमा झालेले आहे ते आतापर्यंत त्यांनी साफ करून टाकून दिले. आजही त्यांनी साफ केले असं म्हणल्यानंतर
पहिल्या प्रथम थोडं पाणी खराब आलं, आता नंतर अजून पाणी चांगलं आहे. अजून तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाच्या घरात ज्यावेळेस आपण पाणी पाहण्यासाठी गेलो त्या पाणी अत्यंत हिरवगार आणि खराब परिस्थितीचं पाणी दिसून आलं. त्याच्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकते. 100% तर कमीत कमी या ठिकाणी 70 ते 80% तर पाणी शुद्ध यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी 80% पाणी खराब येते. तर त्याच्यासाठी आपण काय करतो? मी सन्माननीय मुख्याधिकारी व यांना शहराचे नगराध्यक्ष यांच्याशी या विषयावर बोलणार आहे आणि जास्तीत जास्त चांगलं पाणी, कारण पाणी हे हक्क आपला आहे. सगळ्यात प्रथम कोणची गरज असेल तर पाणी, स्वच्छता आणि लाईट हे जर लोकांना वेळेवर भेटले तर लोकांची कुठली तक्रार राहणार नाही. या अनेक लोकांना कनेक्शन नवीन नाहीत असं सुद्धा लोकांची मागणी दिसून आली. अनेक लोकांना नवीन कनेक्शन देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. 100% मी प्रयत्न करणार आहे. नवीन लोकांना कनेक्शन नाही, ज्यांच्या घरामध्ये पाणी येत नाही अशा लोकांना सुद्धा नवीन कनेक्शन मिळवून देण्यासाठी नगराध्यक्ष आणि शिव मॅडमशी याबद्दल बोलणार आहे. नगरसेवक सीओ मॅडम, जर तुमच्या ह्या मागणीला जर त्यांनी मान्य नाही केलं किंवा वेळ लावलं तर आपण ह्या ठिकाणी आंदोलन करणार का? त्या दुसऱ्या पर्याय निवडून कोण्या पद्धतीने ह्या ठिकाणी संबंधित आहे या संदर्भात मी चर्चा करेन आणि पुढचा स्टेप आपण घेऊया त्यांच्याशी बोलणं झाल्यावर. आज आंदोलनाची भाषा करण्याऐवजी प्रशासनाला विश्वास घेऊन कसं चांगलं काम करता येईल. नगराध्यक्ष मॅडमशी आम्हाला म्हणजे महिला असल्यामुळे त्यांना मला बोलता येत नाही, पण शिव मॅडम आहेत, ते मागासवर्गीयापैकीच आहेत आणि समजदार आहेत. ते या भागात लक्ष घालतील आणि या भागाची समस्या सोडतील, आम्हाला असं आशावाद आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत शत्रुघ्नदादा वाघमारे प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि ते आता 4 महिन्यापासून सतत प्रयत्न करत आहेत की या ठिकाणी लोकांना त्यांच्या ज्या प्रभागामध्ये निवडून आले त्यांना शुद्ध पाणी, रस्ते, नाली, स्वच्छता संपूर्ण होण्यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करत आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला आतापर्यंत यश आलेलं नाही आणि लवकरात लवकर यश येण्यासाठी ते अजूनसुद्धा प्रयत्न करतील आणि लवकरात लवकर सीओ मॅडमच्या आणि नगर अध्यक्ष साहेबांच्या लक्षात आणून देतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. गरज आहे. तुमच्या मागणीला नगराध्यक्ष मॅडमनी स्वीकारून तात्काळ या ठिकाणी पाण्याचं टँकर पाठवून दिलेत का? मी सन्माननीय नगराध्यक्ष साहेबांशी आतापर्यंत विषयावर बोललो नाही. हां. मी बोललो असेल तर मुख्याधिकारी यांच्याशी सीओ मॅडमांनी हे गोष्टीला स्वीकारून लवकरात लवकर या ठिकाणी पाठोपाठ तिथं आपले दत्ता मारावा असतील, अभिजित कुलकर्णी असतील, ही सारी मंडळी आपलं चांगल्या आपल्याला टँकर पाठवत होती आणि लोकांची त्यांनी समस्या सोडण्याचा प्रयत्न केला. सीओ मॅडम हे सहकार्य केल्याबद्दल तुम्ही त्यांचा धन्यवाद मानता का? मनापासून मी शिव मॅडमचे आभार मानतो, कारण त्यांनी वेळेवर टँकर इथं पाठवून देऊन लोकांच्या पाण्याचं प्रश्न त्यांनी सोडवले.